साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पोषण आहारासंदर्भात राबवला नाविन्यपूर्ण उपक्रम. दर आठवड्याला विद्यार्थ्यांना इडली सांबराचा आहार. जिल्ह्यातील एकमेव उपक्रम. वन नेशन वन इलेक्शन पेक्षा वन नेशन वन एज्युकेशन संकल्पना राबवण्याची पालकांची मागणी. सरकारी शाळांचा दर्जा खालावत असल्याची नेहमीच ओरड होत आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे मध्यान्ह भोजन योजना. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजनामध्ये दररोज खिचडी दिली जाते. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आहार देण्याच्या अनुषंगाने खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना इडली सांबर वितरित केला जात आहे. 214 विद्यार्थी संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शिक्षकांनी आहे त्याच पोषण आहाराच्या धान्यातून इडली सांबर हा नाविन्यपूर्ण पदार्थ वितरित करण्याचा निर्णय घेतलाय. इडली बनवण्यासाठी लागणारे भांडे देखील मुख्याध्यापकांनी आपल्या स्वतःच्या पैशाने विकत आणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाय. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी देखील शिक्षक मेहनत घेत आहेत. दुसरीतील विद्यार्थी 15 पर्यंत पाढे म्हणत आहेत आणि स्पष्टपणे जोड अक्षराचे देखील वाचन करत आहेत. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरी अडगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा या शाळेअंतर्गत शालेय पोषण आहाराचा जो दररोजचा मेनू असतो त्यामध्ये शालेय पोषण आहाराचे साहित्य वापरूनच एक नवीन उपक्रम असा आम्ही या शाळेमध्ये सुरू केलेला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. शालेय पोषण आहाराच्या धान्यामधूनच इडली आणि सांबार हे नवीन मेनू तयार करून दर शनिवारला विद्यार्थ्यांना देण्यात येतो. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. आमच्या शाळेमध्ये आठवड्यातून एकदा इडली सांबार मिळते. तो खूप रुचकर लागते. त्यामुळे आमच्या शाळेतील मुलं व मुली गैरहजर राहत नाही, कारण ती इतकी मस्त लागते की आणि कोणत्या शाळेत मिळत नाही अशी आमच्या शाळेत मिळते. एक दिवस तर दप्तर मुक्त अभियान हे शासनाकडून राबविण्यात येत आहे आणि त्या अंतर्गतच सदर शाळेतील शिक्षकांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. जिल्ह्यातील इतर शाळांनी देखील असा उपक्रम राबवावा असे आवाहन शिक्षण अधिकारी करीत आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यात एक बोरी आडगाव या गावामध्ये एक नाविन्यपूर्ण पोषण आहाराच्या अंतर्गत एक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमांतून दर शनिवारी जो शासनाने देखील दप्तरमुक्त शाळा अभियानाच्या अंतर्गत एक उपक्रम राबवला. त्या उपक्रमाच्या अंतर्गत बोरी आडगाव ह्या जे गाव आहे त्या गावामध्ये जो शालेय पोषण आहारमध्ये धान्य आणि तांदूळ पुरवठ्यात येते यामधूनच एक इडली आणि सांबर देण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने राबवलेला आहे, जेणेकरून जो संपूर्ण जिल्ह्याला दिशादर्शक ठरेल असा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा राबवण्यात येत आहे आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना तेवढंच पौष्टिकता त्या यातून मिळत आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पालक देखील समाधान व्यक्त करीत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळा आणि खाजगी शाळेतील गुणवत्तेमध्ये कमालीची तफावत पाहायला मिळते. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन पेक्षा वन नेशन वन एज्युकेशन ही संकल्पना राबवल्यास दर्जाची तफावत देखील कमी होईल अशा भावना पालक व्यक्त करीत आहेत. तसंच हा जो उपक्रम आहे हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरच्या सर्व मराठी शाळांमध्ये जर राबवला तर उपस्थिती आणि गुणवत्तेमध्ये निश्चितच परिणाम होईल आणि सर्वांना याविषयी चांगली जाणीव निर्माण होईल. तशी या ठिकाणी माझी एक अल्पशी मागणी सुद्धा आहे शासनाकडे की देशभरामध्ये वन नेशन वन इलेक्शन सारखे जे उपक्रम चर्चेला आहेत त्यासोबतच वन नेशन वन एज्युकेशन ही जी संकल्पना आहे ही देश आणि राज्य पातळीवर जर सारखी राबवली तर याचा निश्चितच गुणवत्तेसाठी आणि शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या क्रांतीसाठी फार उपयोग होईल अशी माझी आग्रहाची विनंती.
शिक्षकांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यास सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसोबतच उपस्थिती वाढण्यास देखील निश्चितच मदत होणार आहे.